दिनांक 22 सप्टेंबर 2024 रोजी ग्रामसेवक पतसंस्था नाशिक येथील वार्षिक सर्वसाधारण सभा ग्रामसेवक भवन येथे चेअरमन यांनी बोलवण्यात आली होती। सभेचे कामकाज व्यवस्थितरित्या होऊ नये याकरिता सुरुवातीलाच साऊंड सिस्टीम लाईट यांचा जाणीवपूर्वक व्यत्यय सभेत आणण्यात आला। त्यानंतर पतसंस्थेचे व्यवस्थापक सचिव सुनील शिरसाट हे असल्याने नियमानुसार इतिवृत्त हे शिरसाट यांनी लिहावे असा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला। परंतु सभासदांचा बहुमताचा आदर न करता चेअरमन प्रमोद ठाकरे यांनी एकाधिकारशाहीने राजेंद्र निकम या संचालकास इतिवृत्त लिहिण्यास बेकायदेशीररित्या फरमावले। त्यानंतर चेअरमन ठाकरे यांनी घाईघाईने अहवालातील विषय पत्रिकेनुसार विषय 3 क्रमांक ते 14 चे स्वतःच वाचन करून त्यांनी स्वतःच एकतर्फी विषय मंजूर असल्याचे बेकायदेशीररित्या सभेत मोठ्या ओरडत होते आणि सभासदे मात्र बहुमताने प्रत्येक विषय नामंजूर ओरडत होते। अशा गदारोळात चेअरमन ठाकरे यांनी सहकार अधिनियमांच्या पायमल्ली करत सभेचे कामकाज अर्धवट सोडून सभासदांची लेखी तोंडी अशा कोणत्याही प्रश्नाचं उत्तर न देता राष्ट्रगीतास एकतर्फी सुरुवात करून सभा संपवली असे जाहीर करत सभा अर्धवट सोडून सभेतून ठाकरे यांनी पळ काढल्याने सभासदांनी सभेत नाराजी व संताप व्यक्त करत सभेत तणाव निर्माण झाला। त्यानंतर चेअरमन ठाकरे यांनी सभागृहाच्या वरती जाऊन बेकायदेशीर सभा घेतली। याबाबत संपूर्ण व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आले आहे। या घटनेबाबत सभेत उपस्थित असलेले सभासद तसेच संपूर्ण व्हिडिओ चित्रीकरण हे साक्षीदार आहेत। सहकार कायद्यात सेवकांच्या पतसंस्थेत सेवानिवृत्त सभासदाचे सभासदत्व हे आपोआप संपुष्टात येते अशी नियमावली असताना माजी चेअरमन व जिल्हा ग्रामसेवक संघटना अध्यक्ष कैलास वाकचौरे हे सेवानिवृत्त असताना त्यांच्या पतसंस्थेत आजी सभासद म्हणून बेकायदेशीररित्या ठराव मंजूर करणे कोणास विश्वासात न घेता तसेच सभासदांना कोणतीही माहिती न देता गैरकारभारासाठी कैलास वाकचौरे संस्थापक अध्यक्ष म्हणून त्यांचे व इतर काही त्यांचे जवळचे नातेवाईक मित्र यांचे नावे ग्रामसेवक प्रतिष्ठान म्हणून परस्पर ट्रस्ट स्थापन करणे, सभासदांचे नावे विमा पॉलिसी काढून त्यांचे एजंट नामे अश्विनी वाकचौरे यांच्या नावे बँक खात्यावर मोठ्या प्रमाणावर कमिशन हडप करणे, पतसंस्थेत वेगवेगळ्या बाबींवर बोगस खर्च दाखवून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करणे, सभासदांचे वेतनातून दरमहा कल्याण निधीच्या नावाने कपात करून मोठ्या प्रमाणात रक्कम हडप करणे। पतसंस्थेचे चेअरमन ठाकरे ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष देखील आहेत। जो पतसंस्थेच्या कारभाराविषयी जो कोणी सभासद आवाज करेल त्याला संघटनेच्या माध्यमातून अधिकारी यांच्या मार्फत कार्यक्रम लावणे, कर्जदार सभासदांकडून जादा कर्ज हप्ता वसूल करणे, मयत सभासदांचा इन्शुरन्स मार्फत कर्ज वसुली झाली असताना त्यांचे वारसाकडून बेकायदेशीररित्या कर्ज वसुलीसाठी दबाव आणणे, माहिती आधार करणे, सभासदांनी पतसंस्थेच्या गैरकारभाराविषयी माहिती मागितल्यास माहिती न देणे, पतसंस्थेच्या गैरकारभाराविषयी दप्तर परस्पर निर्लेखनच्या नावाने गायब करणे, अहवाल वर्षातील बेकायदेशीर खर्चाबाबत सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर न देणे, पतसंस्थेच्या कारभाराविषयी सभासदांनी 2 दिवस अगोदर लेखी पत्राद्वारे माहिती विचारणा केली असता त्यास उत्तर न देणे, 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीची जाहिरात असलेल्या ग्रामसेवकांना जुनी पेन्शन लागू करून देण्यासाठी 57 ग्रामसेवकांकडून प्रत्येकी 30,000 रुपये प्रमाणे वसूल करून हडप करणे, माजी अध्यक्ष वाकचौरे हे सेवानिवृत्त होऊनही त्यांचा पतसंस्थेच्या कामकाजात होत असलेला अनधिकृत असल्याचे अशा अनेक गैरव्यवहाराबाबत सभासदांच्या प्रश्नांना उत्तर न देता चेअरमन प्रमोद ठाकरे, व्हाईस चेअरमन दत्ता गायकवाड यांनी सभेचे कामकाज अर्धवट सोडून सभेतून पळ काढल्याने सभासदांनी नाराजी व्यक्त करत चेअरमन यांच्या बेकायदेशीर कृत्याबाबत सभासदांनी घोषणेद्वारे संताप व्यक्त केला। याबाबत जिल्हा निबंधक सहकार विभाग यांच्याकडे तक्रार करून पुन्हा रितसर वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करावी अशी मागणी करण्यात आली आहे। लोकशास्त्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी नाशिक।